नमस्कार मंडळी, वेलकम टू खाना खास। आज आपण एक मस्त रुचकर आणि चविष्ट पदार्थ करणार आहोत। शिरवळ्या म्हणजेच गोड शेवया या कोकणामध्ये केल्या जातात। चला तर तयारी करूया आपण। शिरवळ्या किंवा गोड शेवया बनवण्यासाठी आपल्याला खालील प्रमाणे साहित्य हवे आहे। 3 या साइजचे बाउल तांदूळाचं पीठ, 3.5 बाउल पाणी, वेलची जायफळ, 2 बाउल खोबऱ्याचा चव, 1 बाउल गूळ आणि त्याचबरोबर आपल्याला अतिशय महत्त्वाची एक गोष्ट लागणार आहे ती म्हणजे शेवपात्र। हे आपल्याला मार्केटमध्ये सहजपणे मिळते। आपल्याला एका पातेल्यामध्ये 3.5 बाउल पाणी उकळत ठेवायचं आहे उकड काढण्यासाठी। 1 2 3 आणि 3.5। लक्षात ठेवा आपल्याला पाणी उकळून घ्यायचंय आणि त्यामध्ये नंतर आपण जे तांदूळाचं पीठ घेतलंय ते घालून उकळ काढायची आहे। या पाण्यामध्ये एक छोटासा चमचा मीठ घालायचंय। त्याचप्रमाणे उकड चमकदार होण्यासाठी आपल्याला 1 टीस्पून तेल घालायचं आहे या पाण्यामध्ये। हे असं आता प्रथम आपण उकड काढून घेणार आहोत। त्यासाठी आपण 3.5 बाउल पाणी उकळत ठेवलं होतं, ज्यात मीठ आणि 1 चमचा तेल घातलंय। त्यामध्ये हळूहळू तांदूळाचं पीठ घालायचं। साठी आपण तयार केलेलं मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यावर एक झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवल्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे। दरम्यानच्या काळात आपल्याला एक पातेलं ठेवायचं आहे गॅसवर, ज्यामध्ये पाणी उकळत ठेवायचं आहे। यामध्ये आपल्याला ही उकड मळून त्याचे गोळे करून घालायचे आहे। तयार झालेली उकड आपल्याला परातीत ओतून चांगली मळून घ्यायची। यासाठी आपल्याला थोडासा पाण्याचा आणि तेलाचा हाताला लावून घ्यावा लागेल। उकड चांगल्यापैकी मळायची आहे। मध्ये मध्ये पाण्याचा हात घेऊन हा असा गोळा तयार झाला पाहिजे। याचा आकार साधारण असा दंडगोल ठेवा, म्हणजे आपल्याला आपल्या शेवपात्रात घालायला सोपं पडेल। उकडीचे उंडे तयार झालेले आहेत। आता आपण ते उकळत्या पाण्यात घालून
ते वरती येईपर्यंत पाणी उकळणार आहोत. आपण उकडायला घातलेले तांदळाचे उंडे आता चांगल्यापैकी शिजून वरती आलेले आहेत. हे पृष्ठभागावर आल्यावर असं समजायचं की उंडा पूर्णपणे शिजलेला आहे. आपण जो नारळाचा खव घेतला होता त्याचं आपण दूध काढून घेतलंय. त्यामध्ये वेलची पावडर आणि गूळ दोन्ही घालून चांगलं मिक्स करायचं. उकडलेले उंडे आपण शेव पात्रात घालून त्याची शेव पाडणार आहोत. नारळाच्या दुधामध्ये गूळ पूर्ण विरघळलाय. आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आपल्याला आणि आपण ज्या शेवया आता तयार केल्या त्याच्याबरोबर गरमागरम सर्व करायचं आहे. हे पहा आपली डिश खाण्यासाठी तयार आहे. खाण्यासाठी आपल्या शिरवळ्या तयार आहेत. या अशा कट करून दुधात बुडवून आपण खाऊ शकता किंवा हे दूध शिरवळ्यावर ओतून सुद्धा आपण खाऊ शकतो. अतिशय रुचकर आणि खूप छान असा हा पदार्थ आहे. मला खात्री आहे या शिरवळ्या तुम्हाला नक्की आवडतील. घरी करून बघा आणि आम्हाला रिप्लाय करा आणि आमचं चॅनल खाना खास सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.